सुनेत्रा पवारच होणार राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षा. अजितदादा यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवारांकडेच पक्षाची धुरा. राष्ट्रवादीबाबतचा निर्णय राष्ट्रवादी पक्ष घेईल. त्यांच्या निर्णयाला आमचा पाठिंबा असेल. सुनेत्रा पवारांच्या उपमुख्यमंत्री पदाबाबत मुख्यमंत्र्यांचं भाष्य. सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होणार, मात्र अजित पवारांकडील वित्त आणि नियोजन खातं भाजपकडेच राहणार, सूत्रांची माहिती. अजित पवारांच्या निधनानं कोसळलेले शरद पवार पुन्हा मैदानात उभे. नीरा नदीतल्या प्रदूषणाची शरद पवारांकडून पाहणी. बारामतीची सूत्र पुन्हा घेतली हाती. मालेगाव महानगरपालिकेत काँग्रेस आणि भाजप एकत्र. काँग्रेसचे 3 आणि भाजपचे 2 नगरसेवकांचा स्थापन केला गट. काँग्रेस भाजप इस्लाम पार्टीला पाठिंबा देण्याची शक्यता. नमस्कार, सुप्रभात. मी आरती. आपण पाहताय न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा. सकाळच्या पहिल्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला एक अत्यंत महत्त्वाची बातमी आपण पाहणार आहोत. अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार आज उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीची लोकभवनात तयारी सुरू करण्यात आली आहे. सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार रात्रीच मुंबईकडे रवाना झालेत. दरम्यान सुनेत्रा पवार आज संध्याकाळी 5 वाजता उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. सुनेत्रा पवारांकडे उपमुख्यमंत्रीपद आणि राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षपद या दोन्ही जबाबदाऱ्या सोपवल्या जाणार आहेत. दरम्यान आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विधिमंडळात बैठक पार पडणार असून सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय काँग्रेस विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड केली जाणार आहे. दरम्यान अजित पवारांचं कुटुंब आणि राष्ट्रवादी पक्ष जो निर्णय घेईल त्याला आमचा पूर्ण पाठिंबा असेल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय. असं आहे की कुठलाही निर्णय जो काही घ्यायचा असेल तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घेईल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो निर्णय घेईल त्याच्या पाठीशी आम्ही उभे राहू, सरकार म्हणून आणि भारतीय जनता पार्टी. त्यामुळे मी आत्ता आपल्याला एवढंच सांगू शकतो की अजितदादांचं कुटुंब असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, याच्या पाठीशी आम्ही पूर्णपणे उभे आहोत. माझ्याशी 2 वेळा चर्चा करून ते गेले आहेत. त्या चर्चेमध्ये त्यांची काय कार्यपद्धती आहे, काय काय ऑप्शन्स आहेत, या संदर्भात त्यांनी चर्चा केलेली आहे. मात्र अंतिम निर्णय जो काही असेल तो त्यांचा पक्ष घेईल. त्यामुळे त्या संदर्भात मी बोलणं हे योग्य होणार नाही. तर सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार, त्यासोबतच त्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा देखील होणार आहेत. दरम्यान त्यांच्या राज्यसभेची जागा आता पार्थ पवारांची वर्णी लागणार आहे. सुनेत्रा पवारांची राज्यसभेची जागा रिक्त झाल्यानंतर त्यांचा मुलगा पार्थ पवार यांची नियुक्ती केली जाणार आहे. आता सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होणार आहेत. दरम्यान अजित पवारांकडील राज्य उत्पादन शुल्क आणि क्रीडा खातं सुनेत्रा पवार यांच्याकडेच राहणार आहे. मात्र अजित पवारांकडील वित्त आणि नियोजन खातं भाजपकडे जाणार आहे, अशी विश्वसनीय सूत्रांची माहिती मिळते. आता तरी असं आहे की अजितदादांनी भरपूर तयारी अर्थसंकल्पाची केली होती. त्यामुळे आता उद्यापासून मी स्वतः लक्ष घालून अर्थसंकल्पाच्या ज्या काही प्रोसेसेस आहेत त्या मी स्वतः पूर्ण करणार आहे आणि मग आम्ही इव्हेंच्युअली ठरवू काय करायचं. आता या बुलेटिनमध्ये आपण पाहणार आहोत सकाळच्या 100 बातम्या.
सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांची राज्यसभेची जागा रिक्त होईल. दरम्यान सुनेत्रा पवारांची राज्यसभेची जागा रिक्त झाल्यानंतर पार्थ पवारांची राज्यसभेवर वर्णी लागणार आहे. अजित पवारांकडील राज्य उत्पादन शुल्क आणि क्रीडा खातं सुनेत्रा पवार यांच्याकडेच राहणार आहे, तर वित्त आणि नियोजन खातं आता भाजपकडे जाणार असल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ आणि सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. या बैठकीत त्यांची तासभर चर्चा झाली. उपमुख्यमंत्री पदाबाबत बैठकीत चर्चा झाली. बारामतीला जाऊन सुनेत्रा पवारांची भेट घेणार असल्याचं सुनील तटकरेंनी स्पष्ट केलंय. उपमुख्यमंत्री पद विलिनीकरणावर परिवाराशी संवाद करत तटकरेंनी मुख्यमंत्र्यांच्या भेटीत माहिती दिली. दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाबाबत पवार कुटुंबियांचं म्हणणं विचारात घ्या, असा निरोप भाजप केंद्रीय नेतृत्वानं राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. आज राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक पार पडणार आहे. उपमुख्यमंत्री पदाची शपथविधीही आजच पार पडणार आहे, अशी माहिती छगन भुजबळांनी दिली आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत हर्षवर्धन पाटील यांनी वक्तव्य केले. काही दिवसांपूर्वी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत अजित पवारांसोबत चर्चा झाली होती. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणं ही अजितदादांची इच्छा होती आणि ती पूर्ण करणं पक्षातील नेत्यांची जबाबदारी आहे, असं हर्षवर्धन पाटील म्हणाले. येत्या 8 तारखेला दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याची घोषणा होणार अशी बातमी असा दावा बीडचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांनी केलाय. अजित पवारांच्या शोक सभेदरम्यान 8 ते 10 तारखेदरम्यान पक्ष विलिनीकरण जाहीर करेल, असं स्पष्ट केलंय. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी शरद पवारांची भेट घेतली आहे, तर सहयोग सोसायटीमध्ये त्यांनी सुनेत्रा पवारांचीही सांत्वनपर भेट घेतली आहे. वसई विरार महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी बहुजन विकास आघाडीकडून अजीव पाटील, प्रफुल्ल साने आणि निशाद चोरघे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले, तर भाजपकडून महापौर पदासाठी दर्शना त्रिपाठी यांनी अर्ज दाखल केलाय. वसई विरार महानगरपालिकेत बहुजन विकास आघाडीला स्पष्ट बहुमत असतानाही भाजपकडून ऑपरेशन लोटसची तयारी सुरू करण्यात आली आहे, अशा चर्चा रंगल्यात. आमची रणनीती काय आहे हे आम्ही 3 फेब्रुवारी रोजीच दाखवू, असं म्हणत भाजप आमदार राजन नाईक यांनी ऑपरेशन लोटसचे संकेत दिलेत. मालेगाव महानगरपालिकेतील कट्टर विरोधक एकत्र आलेत. काँग्रेस आणि भाजपनं एकत्र येत भारत विकास आघाडी नावानं 5 नगरसेवकांचा गट स्थापन केलाय. गटनेतेपदी काँग्रेसचे एजाज बेग यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेस भाजपचा गट इस्लाम पार्टीला पाठिंबा देण्याची शक्यता आहे. मराठी शाळेसंदर्भात मराठी अभ्यास केंद्राचे शिष्टमंडळ आणि महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांची बैठक झाली. न्यू माहीमची शाळा तोडू नये, तसेच CBSE अभ्यासक्रम मराठीमध्ये लागू व्हावे, शाळांच्या इमारती बिल्डरांच्या घशात जात आहेत, असे प्रश्न या बैठकीत मांडण्यात आले. सोलापुरात जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेला मोठा धक्का बसलाय. शिवसेनेचे अक्कलकोट तालुका प्रमुख बाबासाहेब पाटील यांनी भाजपात प्रवेश केलाय. मुलाला उमेदवारी न मिळाल्यानं बाबासाहेब पाटील नाराज आहेत. जळगाव महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी शिवसेना आणि भाजपने अर्ज दाखल केलाय. दोन्ही पक्षांनी स्वतंत्र अर्ज खरेदी केल्यानं चर्चांना उधाण आलंय. दरम्यान महापौर कुणाचा होणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. कराड तालुक्यातील तांबवे उमरज येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 2 जाहीर सभा होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर तांबवे येथे कराड पोलिसांनी गावातून पथसंचलन करत मॉकड्रिल प्रात्यक्षिक केले. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी तसेच नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. एक महत्त्वाची बातमी पाहूया. आता एकीकडे अजित पवारांच्या अस्थी नीरा नदीच्या संगमावर विसर्जित केल्या जात असतानाच दुसरीकडे शरद पवारांनी नीरा नदीतील प्रदूषणाची पाहणी केली आहे. यावेळी त्यांनी स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांशी संवादही साधलाय. शरद पवार पुन्हा सक्रिय होण्याच्या मार्गावर आहेत का? आता यामागे त्याचा अर्थ असा आहे का? अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्यात. आमचे सगळ्या शेती पार नापीक झाले एकदम आणि ते पाणी अत्यंत प्रदूषित आहे. सगळा लोड जो आहे ना त्याच्यामधले स्लॉटर हाऊसचा
बेकार आहे बेकार सगळीकडे ती परिस्थिती आहे. म्हणून गव्हर्नमेंटने त्याच्यावर ऐकून काय योग्य उपाय बंधनकारक जे जे काय तुम्ही उत्पन्नाचं साधन पोल्युशन कसं वेस्टेज आहे सगळं कमी करता आलं. तो अधिकारी येतात बघतात पण त्याच्या उपाययोजना काय परत नाही सीबीची असू द्या केंद्रातली टीम असू द्या